गुड मॉर्निंग मित्रांनो. आता आमचा चेकआउटचा टाईम झाला आहे. काल जेवढे पण इकडचे जवळजवळचे पॉईंट्स होते ते आम्ही कवर केले. आता आज थोडी लाँगची जर्नी करणार आहोत आणि आज सकाळी आता आम्ही चेकआउट करून दुसऱ्या रूममध्ये जाणार आहोत. तर रिझन आहे रूम चेकआउट करायचा की या रूममध्ये गरम भरपूर होतं, कारण बीचच्या साईडला आहे ना, तर पूर्ण हिटिंग येते. त्याच्यामुळे आता दुसरी रूम आणि AC रूम करणार आहोत. आणि 30 किलोमीटर काहीतरी आमची स्कूटीवरती आजची जर्नी असेल. नाश्ता करू, दुसऱ्या रूममध्ये बॅगे वगैरे ठेवू, स्कूटी घेऊन निघू आता. आणि आमच्या टूर मॅनेजरचा प्लॅन एकदम कडक आहे, बजेट पण एकदम परफेक्ट आहे. त्याच्यामुळे जेवणामध्ये आणि ट्रॅव्हलिंगमध्ये काही टेन्शनच नाही. बघू शकता आता सर्वजण आपापल्या बॅगी वगैरे घेऊन निघाल्यात, गाड्या घेऊन निघाल्यात. आता आम्ही दुसऱ्या रूमच्या शोधामध्ये. ग्रीन लाईट काल आम्ही येताना 2-3 रूम बघितलेल्या होत्या. आता आम्ही चाललो रूम बघायला आणि गाडी चालू आणि 2300 रुपये ठरले आमच्या 2 AC रूम. तिथे की नाही, पण आता आज चालल्या काल नाही त्यांनी भरला आम्हाला पैसे. 20,000 आता गॉगल आपला कॅलेंडर आता दिल्यावर समजेल रूम आहे. टोपी कशी वाटली, गॉगल कसा वाटला कमेंट मध्ये सांगा. रेट वाटते कणाचा गॉगलचा. चला निघूया. आम्ही पण आता आमची गाडी काढतो ही. तर मित्रांनो, काल रात्री आम्ही ही रूम एक बघून गेलेलो. इकडनं रूम मस्त आहे, जाम भारी मेंटेन वगैरे केली आहे लोकांनी, एकदम गार्डन टाईप बनवलं आहे. आता सध्या दिवसाच्या उजेडामध्ये तेवढी भारी नाही दिसत, पण रात्री लायटिंग एकदम खतरनाक. ॲक्च्युली झाले असं त्यांचं चेकआउट नाही झालं आहे, त्याच्यामुळे आम्ही इथे आता बॅगी ठेवतो. असं पण आम्हाला आज बॅगीच ठेवायच्या होत्या, रात्री फक्त झोपायला येणार होतो. बॅगी वगैरे ठेवल्या. आता आमच्या आजच्या दिवसाची एकदम लॉंग रूटवाली जर्नी चालू करतोय इकडनं. आम्ही चाललो गोव्याला. चला जाऊया. बोल तू दा बोल रा. आम्ही का बोलू बोल ना मग. नमस्कार मित्रांनो, फायनली आम्ही आलो विभूती हिल्समध्ये. एकदम नेचर, थोडीशी ट्रेकिंग वगैरे आहे. जाम बेकार काम. काल उडी चालून काल एवढे पाय दुखत होते ना. आणि आज या लोकांनी सांगितलं नाही की इथं ट्रॅकिंग करायला लागेल. कांतीलालने पासून आम्हाला आणले आया ना. लाईफमध्ये जेवढी मी स्कूटी कधी चालवली नसेल ना, तेवढी आज चालवली. कारण मी कधी स्कूटी चालवतच नाही. जाम स्पीडमध्ये ना, खड्डा नाही, स्पीड ब्रेकर नाही, काही. जाम बेकार काम. आणि इथे एकदम नॅचरल पायऱ्या बघा. हे बघा, झाडाच्या खोडांनी बनल्यात पायऱ्या. मित्रांनो, बघू शकता तुम्ही, अथक प्रयत्न करून, एवढी पायापट करून आम्ही आलोय वरती विभूती हिल्स. आणि हा वॉटरफॉल बघायला. पाणी एकदम क्लिअर आहे, पण मी पॅन्ट घातल्याने आतमध्ये फुल चड्डी नाही, त्याच्यामुळे मी उतरू नाही शकत. तुम्ही बघून घ्या नजर इकडचे. तर मित्रांनो, जाम इच्छा झालेली पाण्यामध्ये जायची. शेवटी बाई अंडरवेअर वरती गेलाच. जाम थंड पाणी असेल, डोंगरावर उतरलाय. मला माहिती आहे थंड पाणी असेल. तो मग थंडा ना काय म्हणते त्याला.
भेटले दाखव. व्हिडिओ हो डाकू काला बघू मला चिपकू ना वेगळं. इसको घर जाके भुजिंग करेंगे. त्या मासात चावती तो काला नाही ना तो चावते आहे संजय 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 चौकी दिला काल्याच्या बाजूला TVL शंकर ब्लॉगर मासे पकडत आहे पाण्यामध्ये. पुढे ठेवून पोहत आहे. आता काला होता कालावाला माझ्या हातात. हो बघा कसं येईल बोलते. बाबा 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 दिसते की 5 मिनिटं हातात घेऊन फिरतो तरी जिवंत आहे. बघू शकता माझी अवस्था व कपडे. तर गाईज वॉटरफॉलची मजा घेतलेली आहे. आम्ही आता जाणार आहोत याना केवला आणि आता आम्ही 500 मीटरचं अंतर उतरून खाली जात आहोत. बघा हे बघा लुंगी डान्स लंगोटी यार. कोण बोलेल आम्ही डोंगरावर नागडा उतरलोय आणि नंतर कुठेतरी कपडे चेंज केलेत. नाही मीच सांगेल. तसा हिरो पहिले बघ. ब्लॉगर आता मूळ रूपात आलेले आहेत. टार्झन रूप सोडलेलं आहे त्यांनी. आता एकदम जाम बरं वाटलं. एकदम थंड पाण्यामध्ये ना आका घाम पुडलेला सगळा घालवलाय. आता परत घाम खारा नावाची गोष्ट असते ती विसरला. किती लावायला बस का मी नंतर लावतो पण तिथं नाला खाली मस्त. भले किती पण काला असू दे माणूस सनस्क्रीन फेअर लवली पावडर इज इम्पॉर्टंट. वॉटरफॉल आम्ही पोहून आलेलो आहे स्विमिंग वगैरे करून. आता थोडीशी भूक लागली. इथं स्नॅक कॉर्नर आहे. बघूया इथे आता थंडा वगैरे पिऊ आम्ही. आता मी पिऊ पहिले स्कॅन करा नवीन इस्त्री अंडरवेअर सुकवत घेतल्या. हो बघा वाघ टूर मॅनेजर पण. चला तर मित्रांनो चला याना केव्हला निघूया. आता सर्वांनी याना केव्हला या. याना केव्ह काय मॅनेजर. तुम्हाला वाचता येत नसेल पण आम्हाला बी येत नाही. समजत नाही आपण याच्यावर आम्ही बरोबर पोहोचलो. ओलांडा भाई. तर मित्रांनो जस्ट एंट्री मारली आम्ही याना केव्ज मध्ये. बघू शकता पूर्ण असं झाडांनी हिरवलीनी भरलेला आहे यो एरिया. आता आम्ही इकडनं पुढे ट्रॅकिंग करत करत जाणार आहोत. आमच्या नशिबामध्ये ट्रॅकिंग तर आहेच आणि इन्फिनिटी नंबर मध्ये आमच्याकडे ब्लॉगर भरल्यात सर्व. एक ब्लॉगर जमा झाल्यात. इकडनं मला वाटतं काहीतरी एंट्री वगैरे आता कवरा ट्रॅकिंग आहे. कवरी माहित नाही असं वाटतं ट्रॅकिंग आहे. यांच्या गाड्या लागल्या नाही भाई. चला मग थोडा आता चढायच्या अगोदर थोडे काकडे वगैरे चहा पाणी काहीतरी करूया इकडे. त्याच्यानंतर आपल्याला जायचं याना केव्ज आणि मग दाखवतो तुम्हाला तिकडचे सीन कसे असतील ते. आता कलिंगड आणि काकडी घ्यायला आलं. एक ग्लास 20 रुपयाचा आहे. एक काकडी 20 रुपयाची आहे. आता चाललो आम्ही. आता चाललो
आधी इकडे जाऊया, चप्पल वगैरे काढूया, कारण आतमध्ये टेम्पल आहे, तिथे दर्शन वगैरे घेऊया आणि मग पुढचा पूर्ण साईट सीइंग करून काय काय असेल ना ते सर्व दाखवतो. चला आपण चप्पल काढू नये, गोष्ट आवडत चांगली ना माझ्यासाठी का बारकी उरल्या अंगठे आकारल्यात माझ्या. इथे मंदिरात जाण्याअगोदर चप्पल काढून प्लस पाय पण धुवायला लागतील. तिकडे आहे पाय धुण्याची सोय. चला आपण पाय धुवून घेऊ. तर मित्रांनो बघू शकता यांना घेऊन आलेलो आहोत आपण. मस्ती करतो लहानपणी आम्ही पण कशी चालतो. तर मित्रांनो बघू शकता आता आम्ही याना केव्ज मधनं बाहेर निघालो आणि एका शॉर्टकटने अतुलने आम्हाला घेऊन आला. आगरी बॉय अतुल भोईर यूट्यूब चॅनल. आणि इतका आत आल्यावरती आता सांगतो चुकीच्या रस्त्याने आलोय. काय वाटतं अतुल? याचा कामच तो रस्ता कांत्याला नाही माझं काय मुताला थांबला त्या मला सांगते पुरे जा बोलते तू आता सांगते मिनी रस्ता तो लहानचा रस्ता पोहोचू ना तिथं निघू आपण. चला 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 पूर्ण जंगलामध्ये आतमध्ये घुसलोय आम्ही, कारण ती फर्स्ट वाली केव्ह तर आम्ही एक्सप्लोर केली. ही सेकंड वाली जी पूर्ण त्या साईडने दिसत होती ना तिच्यामध्ये आम्हाला वाट नाही भेटत. पण आम्ही शेवटी काय इकडून तिकडून कुठून तरी घुसून खास खुजली बत्ती बुजाव वाट काढणारच आहोत. चल चला बघूया आता. एवढा शॉर्टकट तर मारलाच आपण. मोठा टेन्शन चप्पल आम्हाला पहिल्यानं एक एक माणसाची भीती वाटली पाल्याच्या हात. हो रसल वायपर देवा नारायणा. बाकी काय नाही मित्रांनो, एकच टेन्शन आहे तो रसल वायपर आमचीच वाट बघत बसलाय. ए राकेश मागे ये. रसल वायपर तुझेच पहिला चावल. बघा रसल वायपर. बाला ट्रॅव्हलर्स चला मित्रांनो, एवढी झटपट करून शेवटी कामी आलीच आहे आम्हाला. थोडाफार रस्त्याच्या जवळ पोहोचलोय. नाही बरं मिली कसा डायरेक्ट पाय दिला नाही पाशिले. चला चला चला. ही पाण्याची वाट होती, आपण पाण्याच्या वाटून चालल्यावर. पाणी कधी पण रस्ता दाखवतो जंगलात लक्षात. मित्रांनो तुम्ही बघू शकता या शॉर्टकटने आम्ही सरळ कुठे आलोय. हा बेस आहे म्हणजे ग्राउंड आणि वरती ही केव्स. आम्ही प्रॉपर केव्सच्या खाली पोहोचलोय. ओ ओ ओ ओ ट्रॅव्हलर्स मोर इकडे या. आता इथे आम्हाला अजून एक गॅप भेटले. या कला कदाचितच कोणी या गुफेमध्ये आला असेल मित्रांनो. आम्ही आलोय या गुफेमध्ये. बघू शकता कांतीलाल टाळ्या वाजवतोय. टाळ्या वाजवण्याचं कारण असं की जर एखादा कोणता प्राणी जर तिकडे असेल, कारण
मला वाटतं 100 वर्षानंतर कोणतरी या जागेने या गुफेमध्ये आला असेल. अश्मयुगीन कालात तिकडे नाव लिहिलंय तो विंदरा. मित्रांनो बघू शकता पूर्ण असा सूर्य दिसतोय. सूर्याचा प्रकाश बघू शकता मित्रांनो. ओ माय गॉड. अत्यंत दुर्गम रस्त्याने आपण जात आहोत आता. बघू शकता इथे आम्हाला एक सिक्रेट गुफा टाईप भेटलेला आहे. अत्यंत थंडी थंडी हवा त्या गुफेतून येत आहे मित्रांनो. आमची इच्छा तर आहे या दगडांमध्ये जायची. बघ जा घुसून. राकेश जा. सांगितलं जा. अरे पण ती बघू शकता मित्रांनो आतनं कशा प्रकारचे आवाज वगैरे येतात. नाही रे आतमध्ये जागा ह मला वाटते. लोक गेले कवा गेले. वन दिसेल. हमें पुराने पैरों के निशान दिख रहे यहाँ पे. बघू शकता हा सीन पूर्ण कसा आहे. आपण केव्ज बघायला आलेलो मित्रांनो. बघू शकता आपण केव्ज या असतात अशा केव्ज. तुला काला दिसतो. अरे घुस ना मग करते. बहिणी जराकांच्या पाठीच्या केंडिंगला मग कोणी आहे का रे ना समोरचा आवाज येऊन दे. घाम फुटला मला भरपूर. इकडे थोडीशी ऑक्सिजनची कमी आहे. सीन असा आहे तो गुफेतनं जाऊ शकत होतो आपण पण आपल्या बरोबर आणखीन पण लोक आहेत. त्यांच्या पण जीवाचा विचार करावा लागतो कारण ही छोट्या जीवाची लोक. यांना काय झालं तर त्यांच्या आई बापाला मला दत्तक जायला लागेल. संध्याकाळी बर्फाची बॉटल घे संध्याकाळी. बघू शकता मित्रांनो या छोट्याशा आता रस्त्यातून आम्हाला जायचं आहे. खालीच जाईल. कुठला रस्ता काढत चाललोय आम्ही आम्हाला माहिती मित्रांनो. थोडासा टप्पा आता पार झालाय आपला पण आमचा जो वाट दाखवणार होता त्याने आम्हाला थांबायला सांगितले. आपण इकडनं आलेलो. ही इथे खाली एकदम खोलदारी आहे. चल डायरेक्ट डोपा याच्यावर ताकदला. हा डोपा दे त्याच्यावर. वर बघ चढता येईल. लागल आहे. चल तू चल जा पुढं. तर मित्रांनो बघू शकता आपण इतक्या गॅपी कोच्यातून घुसत आम्ही निघालोय. आपण इकडे आलो. बाला ए बाला आपण रिवर्स जाऊ शकतो. तीन जण जागेत चालला. बघू शकता तुम्ही ट्रेक एक्सप्लोरर अतुल भोईर, राकेश भोईर आणि एविल संघर्ष चे मानकर्ते सबस्क्रायबर संजय एकनाथ पाटील यांना आता मी उतरलं खाली बरोबर. यांना बरोबर अडकवले मी. आता यांची फाटले यांना यांच्या उतरता येणार आहेत. अजून यांना एवढा भाग यांना उतरायचा आहे. बघू आता जर बाला सक्सेसफुल उतरला तरच मागच्या संजय उतरेल. मी यांना सांगले या काही नाही वाट या येल्यान माझे सांगणे ऐकण्यावर मला ऐकले हवी. आता यांना सांगलं आम्ही ट्रॅक पॅन्ट घाल चड्डी घाला. नाही जी सुनले का ना मग ते घालायला आणल्या नव्हते. जा मग घाला. याला मी पाहतून आणले या इकडे काही नाही. बाला आले बाला पोचले. तरी मारणार आम्ही नेहमी काय जाता पॅराशूट मध्ये उडी मारता बंगी जम्पिंग ते करता. यो घाबरले बा यांनी घाबरले काही करत नाही ना भिंत. पोचलेला आहे आता बघा. रिव्ह्यू द्या तुम्ही. रिव्ह्यू द्या आता. अर्धा जीव जेलता आमचा आया जेलतो तेव्हा त्याने आम्हाला चिटिया बनवलं होते. काही नाही उतरायला सोपा. बघ मला मी सांगत होतो कांत्या जल त्याचा अंग बारका पण त्याच्या भरोसा नको ठेवू. प्रॉपर असेल तर पण बाई मला बोलला मित्रासाठी काही पण. इकडे आमची चांगलीच कवायत झालेली आहे. आता एक मिर्जान फोर्ट करून एक फोर्ट आहे आम्हाला तिकडे जायचं आहे. इकडच्या याना केव्ज आम्ही पूर्णपणे एक्सप्लोर करून झाल्यात.
अशा ठिकाणी पण गेलो जिकडे कोणी गेलेला पण नसेल. ट्रेक डाऊन पण केली, ट्रेकअप सर्व केलंय. आणि बाकीचे आमचे मित्र कुठे राहिले माहिती नाही. सूरज भाष्टे आपले कॅमेरामॅन आणि आपले स्क्रिप्ट रायटर डायरेक्टर सर्वच आहेत. ते आम्हाला खाली राहून डायरेक्ट करत होते. आपण या केव्सची जी मधली गॅप आहे त्या गॅपीच्या मध्ये घुसून परत इकडनं बाहेर निघून मग आलेलो. आता पुढे आपल्याला मिर्झान फोर्ट बघायला जायचे. मिर्झान फोर्ट जसे आपल्याकडे शिवनेरी, प्रतापगड, लोहगड वगैरे आहेत त्यांची कंडिशन सर्वांना माहितीच आहे कशी आहे. तर आपण कर्नाटकमधला मिर्झान फोर्ट बघायला जाऊया. त्याची कंडिशन कशी आहे, त्याची हिस्ट्री काय, सर्व काही जाणून घेऊया. फक्त आम्ही टायमामध्ये पोचलो पाहिजे कारण आत्ता वाजले 4 आणि त्याचा क्लोजिंगचा टाईम कांद्या कवऱ्याचा बंद होते 5:30 वाजेपर्यंत बंद होतो. 28 किलोमीटर आणि याना केव्स पासून 28 किलोमीटर पर्यंत आहे. उशीर झाला आपल्याला यायला, बंद झाला. चला बाहेर होते 3,500 सांगू बघ. 3,500 चला मित्रांनो, चला चला मित्रांनो, चला मित्रांनो चला. तर मित्रांनो आज पूर्ण दिवस बाईकवरती स्कूट्यांवरती फिरून आमचा इकडे तिकडे फिरून दिवस गेलाय. आणि आता आम्ही जी सकाळी रूम बुक केलेली तिथे आता आलोय. आम्ही फ्रेश वगैरे झालो, बॅगी वगैरे ठेवल्या आणि आता जातोय जेवायला. आणि मग उद्याचा आमचा पुढचा प्रवास. सध्या भूक लागली आहे भरपूर, पूर्ण दिवस काही खाल्लंच नाही. फिरण्याच्या नादामध्ये भूकच नाही लागली आज. आता जाणवते पोटामध्ये भूक की आपण सकाळपासून काही खाल्लं नाही. 2 मेंदूवडे खाल्लेले नाश्त्याला तेवढंच, त्याच्या व्यतिरिक्त आता अजून काहीच नाही खाल्लं. ही सगळी त्यांच्या गाडीची घेतली त्याची असा राख्या इकडे रोबाज मी इकडे रोबीन. चल टेम्पो जाऊन काहीतरी खाऊ. उधर जाओ मम्मी पप्पा के पास जाओ. नीचे वाजलेत 8:30. आता आम्ही जेवायला आलेलो इकडे. पूर्ण गोकर्णामध्ये आम्ही खूप ठिकाणी फिरलो जेवणासाठी खास करून, कारण आमच्या जिभेची चव तर वेगळीच आहे आणि आपल्या टाईपचा काही जेवण इकडे मिळतच नाही. पण खूप 2-3 ठिकाणी जाऊन ट्राय करून एक शेवटी आम्ही ना इथे जिकडे आमचं हॉटेल आहे ना त्याच्या समोर एक नॉर्मलची अशी एक त्यांनी बनवले फॅमिली टाईप. पण मी सांगेन तुम्हाला, जर तुम्हाला चांगलं जेवण पाहिजे तर इकडे एकदा या, ट्राय करा. टेस्ट ओके आहे पण बेस्ट आहे. आता गाड्या रिटर्न द्यायला चाललोय, मग तिकडे अजून काहीतरी चटरपटर खायचं. तर मित्रांनो कालपासून आम्ही गाडी बघतोय. आमची इच्छा होती इकडे खायची, त्याच्यामुळे आलोय. असं नाही की तिथे आम्हाला जेवण पटलं नाही म्हणून इथे काहीतरी खायला आलोय. आज शेवटचा दिवस आहे आणि इकडचा काहीतरी ट्राय करायची इच्छा होती म्हणून आम्ही इकडे आलोय. तर बघूया आता इथे काहीतरी एक नॉर्मलचं काहीतरी ट्राय करून आणि मग गाड्या रिटर्न द्यायला जाऊ आम्ही.
मी एक बाईकचं टेन्शन आमच्या डोक्यावरनं आज फ्री केलं आहे. उद्या सकाळी कारण आम्हाला 6 वाजता निघायचं, त्याच्यामुळे आता पटकन गेलो, बाईक देऊन आलो. थोडासा बाईकवाला किरकिर मचमच म्हणजे थोडासा असा प्रेमल, कारण BS6 इंजिन आहे, त्याच्यामध्ये पेट्रोल कंपल्सरी पाहिजेच असतो थोडाफार तरी. आणि आम्ही पेट्रोल नाही द्यायचं असा विचाराने त्याचा पूर्ण पेट्रोल नील केलेला. थोडासाच पेट्रोल होता, थोडीशी चालेल एवढा. त्याने 50-50 रुपये घेतले वरचे. ठीक आहे, त्यात काय एवढा, आपण आता दिले 50-50. तर मित्रांनो, भरपूर ठिकाणी रूम वगैरे शोधले आम्ही. सगळीकडे 1700-1800 एका रूमची आहे ACची प्राईस. पण इकडे यांनी 2 रूमच्या आम्हाला 2300 रुपये दिले, ते पण AC. आणि आतल्या रूम पण एकदम जबरदस्त आहेत. आणि बाहेरचा व्ह्यू पण एकदम खास आहे, म्हणजे असं लाईटिंग वगैरे प्रॉपर, गार्डन वगैरे छान बनवलेलं आहे. तर तुम्हाला मी एक आता हॉटेलचा ओव्हरव्ह्यू बाहेरचा आणि रूम टूर दोन्ही एकत्र देतो. चल जरा बघूया.